नमस्कार मैत्रिणींनो, मी सौ छाया काकडे छाया सुपर किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आता किचनमध्ये मी नाही पण मानसी आपली नक्कीच आहे, कारण मानसी एक दिवस येते आणि काय काय बनवून म्हणजे 8 दिवसाची भूक भागवते। तर चला आज ती काहीतरी नवीन घेऊन आलेली आहे की मी तिच्या हातात बघितलं रात्री येताना मशरूम दिसले मला। तर बघूया तर आपण आता ती मशरूमचं काय बनवते। मला तर मशरूम बिलकुल आवडत नाही, पण तरी पण चला आता तिने एवढं प्रेमाने आणलंय, बनवणार आहे तर आपण खाल्लंच पाहिजे। चला तिची रेसिपी, कृती आणि साहित्य सगळंच पाहूया। तर मशरूम टिक्का बनवायला सगळ्यात पहिले आपण हे दही यामध्ये टाकणार आहोत। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये वेगवेगळे मसाले टाकणार आहोत। तर सगळ्यात पहिले मी टाकते हळद पावडर, त्यानंतर मी त्याच्यामध्ये काश्मीरी लाल तिखट टाकते, त्यानंतर यामध्ये मी धने पावडर टाकते, थोडासा गरम मसाला आणि थोडी जिरे पावडर। आंबटपणा येण्यासाठी मी थोडंसं चाट मसाला पण टाकते। आपण लिंबूही पिळणार आहोत पण मी चाट मसाला पण टाकते। त्यानंतर ही कस्तुरी मेथी मी टाकली आहे। आता हे सगळं आपण मिश्रण मिक्स करून घेणार आहोत। आता याच्यामध्ये मी अर्धा लिंबूचा रस पिळून घेते आणि आता मी यामध्ये चवीप्रमाणे मीठ पण टाकते। आता थोडासा क्रिस्पीनेस यावा म्हणून यामध्ये मी थोडं तांदळाचं पीठ ऍड करते आणि हे सगळं आता मी मिक्स करून घेते। आता यामध्ये आपण वेगवेगळ्या भाज्या टाकणार आहोत। तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या तुम्ही टाकू शकता। तर मी याच्यामध्ये टाकते थोडं कॅप्सिकम, थोडं ऑनियन, थोडं टमॅटो। हे सगळं आपण मिक्स करून घेणार आहोत। आणि आता यामध्ये मार्केटमध्ये जे मशरूम मिळाले होते मला ते मी ऍड करते आणि हे सर्व आता मी मिश्रण मिक्स करून घेते। सगळ्या मशरूमला हे मसाला जो आहे आपला तो प्रॉपर लागला पाहिजे। आता आपल्या सगळ्या मशरूमला मसाला लावून झालेला आहे। आता आपण अर्ध्या तासासाठी हे झाकून ठेवणार आहोत। आता हे मशरूम टिक्का जे आहे ते आपले अर्ध्या तासासाठी ठेवून झालेलं आहे। आता या स्टिक्स मध्ये मी एक एक ऍड करते। तर अशा प्रकारे माझे या स्टिक्स रेडी झालेले आहेत। माझी अजून एक स्टिक होईल, पण सध्या मी आता हे एवढे करून घेते आणि मग त्याच्यानंतर उरलेलं जे आहे त्याचं मी पुन्हा एका स्टिक मध्ये लावून घेऊन फ्राय करून घेणार आहे। सगळ्यात पहिले मी काय करते, हा पॅन घेतलेला आहे आणि आता यामध्ये मी थोडं बटर टाकणार आहे। हे बटर आपण मेल्ट करून देणार आहोत आणि संपूर्ण पॅन मध्ये पसरवून घेणार आहोत। आता ही एक एक स्टिक जी आहे ती यामध्ये मी ठेवतेय। सध्या माझ्या पॅन मध्ये आहे 4 स्टिक मावल्यात, सो मी 4 स्टिक ठेवून घेते आणि आता या मी चारही बाजूनी फ्राय करून घेणार आहे। तर इथे आपले 3 स्टिक्स तर रेडी झालेले आहेत। 4थं स्टिक जे होतं ते मी मम्मीला दिलं, कारण मम्मीला काही राहिलं नाही, सो मी तिला ते टेस्ट करण्यासाठी दिलं। आता हे बाकी 3 स्टिक्स आहेत मी या प्लेटमध्ये काढून घेते आणि बाकी जी आहे
ते मी पुन्हा करायला ठेवते. हे बघा किती मस्त असं बार्बीक्यू टाईप वाटतात. तर अशा प्रकारे आपला मानसीने हे मला आज काहीतरी नवीन खाऊ घालण्याचा विचार केला तिने. आणि हा मशरूम टिक्का तिने बनवलेला आहे. मशरूम मला अजिबात आवडत नाही, परंतु ती करत होती ना त्यावेळेस मला असं राहवलं नाही. मी शेवटी एक स्टिक घेऊन खाल्ली. म्हणजे स्टिक खाल्ली नाही, स्टिकला असलेले मशरूम, सिमला मिर्च वगैरे जे काही लावलं आहे तिने ते सर्व फस्त केलं. तर मला ही रेसिपी खूप तिची आवडलेली आहे. तर बाहेरून विकत आणून खाण्यापेक्षा आपलं घरच्या घरी मस्तपैकी करून खाल्लेलं बरं आणि स्वस्तही पडतं. ती बाहेरून पिझ्झा मागवते कधी कधी. मला अजिबात बाहेरचा पिझ्झा आवडत नाही आणि त्यावरचं मशरूम तर बिलकुल आवडत नाही. मी ते बाजूबाजूला काढून ठेवते आणि कडेकडेचा पिझ्झा खाते, कारण मला पिझ्झा फक्त मानसीच्या हातचाच आवडतो. ज्याप्रमाणे तिच्या अशा बऱ्याचशा रेसिपी आहेत की ते तिने बनवलेलंच मला आवडतं. तर चला, तुम्हालाही असंच आवडणार, तुम्हीही करून पहा. खूप छान झाले, म्हणजे त्याची टेस्ट खूप मस्त आहे. तर अशा प्रकारे ही तिने बनवलेली आहे मशरूम टिक्का आणि तुम्हाला आवडली असेलच, मलाही आवडली आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा ज्यांनी कोणी केलं नसेल त्यांनी. परत आपण भेटूया अशाच नवनवीन रेसिप्यांच्या. म्हणजे बघा, मला शब्दही सुचत नाही आहेत इतकं मला असं झालं परत मी खाऊ की काय. पण आपण असंच नवनवीन रेसिप्या घेऊन परत भेटूया छाया सुपर किचनमध्ये. तोपर्यंत बाय.